नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे मकर संक्रांत आणि हा सण आहे सौभाग्याचा, प्रत्येक बाईच्या आवडीचा। या सणाला सगळे म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आमचं तिळ सांडू नका, आमच्यासोबत भांडू नका। लहानापासून मोठ्यापर्यंत हा सण खूप आनंदाने साजरा केला जातो। प्रत्येक आपलं राष्ट्रामध्ये राज्यामध्ये या सणाला वेगवेगळं नाव आहे। ओणम, पोंगल वगैरे अशी नाव आहेत, पण आपण म्हणतो मकर संक्रांती। मला जेवढी माहिती आहे, मी जसं ज्या पद्धतीने हे पूजणार आहे ते तुम्ही बघा आणि याच्यावर माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला सांगा, असं नाही की असं आहे ते। तर चला आता काय करायचं आहे, तर दिवसभर बायका या सणा दिवशी खूप खुश असतात। खूप काम केलं तरी त्यांचा उत्साह अजिबात कमी नसतो, कारण पूजा करायची असते, मंदिरात जायचं असतं। नटून तटून बायका नवीन नवीन साड्या घालून पूर्ण सौभाग्याचा अलंकार घेऊन घरी पूजा करून परत मंदिरामध्ये जाऊन ओसा घेतात, फोटो वगैरे छान छान काढतात आणि मला खूप आवडतं हे। नवीन नवरी असेल तर तिचा ओसा पहिला असतो, परत तिळाचे दागिने, हलव्याचे दागिने घालून तिचं ते पहिलं हे केलं जातं, बोरनान केलं जातं, लहान मुलांचं बोरनान केलं जातं। अशा पद्धतीने हा सण खूप छान साजरा केला जातो। आणि आता ही मी पूजा करत आहे, या पूजेला सगळे सुगड पूजा म्हणतात, आमच्याकडे ओसा पूजन म्हणतात किंवा संक्रांती म्हणतात, कोण खण म्हणतात, बरेच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत। त्यामुळं तुम्ही जे काय म्हणाल ते म्हणाल, आम्ही संक्रांती म्हणतो किंवा सुगडं पूजा। आणि या मातीच्या भांड्यांना बोळकी म्हणतात, तुम्ही काय म्हणता माहिती नाही आहे। परत माझं काहीतरी बोलताना चुकायचं आणि त्याच्यावर उगाच इश्यू व्हायचा। तर ही पूजा मी करत आहे। जेवढं आपण भोगी करण्यासाठी जे सामान घेतो, भोगीच्या भाज्या घेतो, त्या सगळ्या भाज्यातलं थोडं थोडं काढायचं आणि या 5 बोळक्यामध्ये ठेवायचं पूजा करताना। म्हणजे पावटा असेल, शेंगा असतील पावट्याच्या, वरणा म्हणजे पावटाच आहे, आपल्या भुईमुगाच्या शेंगा, बोरं, जेवढं या सीझनमध्ये जे येतं अवेलेबल असते सगळे, म्हणजे धान्याचं पण जे धान्य येतं, ज्या भाज्या येतात, जे फळं येतं, ते सगळं फळं म्हणजे बोरं वगैरे घ्यायचं आहे, ते सगळं एकत्र करायचं आणि ह्या प्रत्येक बोळक्यामध्ये टाकायचं। आणि जेवढं त्यामध्ये परत आपण आपल्या गाजरं वगैरे सगळं घ्यायचं आहे आणि ती पूजा करायची आहे। मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीनं ती पद्धत ज्या पद्धतीने केलेलं आहे ती पद्धत बरोबर आहे का नाही सांगा। मी एकटीनं पहिल्यांदा कुणालाही न विचारता पूजा केलेली आहे। जरवेळी माझ्या सासूबाई असतात यावेळी त्या फिरायला गेलेल्या आहेत, त्यामुळे मी एकटीनं सगळं केलेलं आहे। त्यामुळे बघा तुम्ही, मला जमले आहे का ऊसाच्या कांड्या वगैरे, म्हणजे ह्या सीझनमध्ये जे अवेलेबल आहे ते सगळं केलं जातं, त्या सगळं व्हेजिटेबल्स वगैरे घेतलं जातं। त्यामुळं मी पण केलेलं आहे, तिळगुळ वगैरे घातलेला आहे, तीळ घातलेला आहे, तिळाची वडी पण केलेली आहे। तिळाच्या वडीचा यूट्यूबवर व्हिडिओ आलेला आहे, भोगीचा भाजीचा पण बघा। सगळं मी झणझणीत कोल्हापुरी स्टाईलनी करत असते, त्यामुळे बघा। आणि आपल्या चॅनलला रिस्पॉन्स पण चांगला मिळत आहे, त्यामुळे तुम्ही असाच रिस्पॉन्स देत राहा मला। आणि ह्या नवीन वर्षामध्ये मला अजून माझी प्रगती होऊ दे यूट्यूब चॅनलवर। तर चला आता
नाही बस बस खिडकी